बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। तुरुंगात असलेल्या कराड याची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून विविध वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहे। सध्या त्याच्या नेमक्या आजाराबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र प्राथमिक माहितीनुसार त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याचे सांगितले जाते। रुग्णालयात दाखल करताना वाल्मिक कराड यांचा बदललेला शारीरिक स्वरूपही लक्षवेधी ठरला। दीर्घकाळ तुरुंगात राहिल्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे दिसून आले। त्यांच्या केसांचा रंग पांढरा झालेला, शरीर अशक्त आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा स्पष्ट दिसत होता। या बदललेल्या अवस्थेमुळे त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। कराड रुग्णालयात दाखल होताच त्यांच्या समर्थकांनीही मोठी गर्दी केली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला। डॉक्टरांकडून सध्या त्यांची सखोल तपासणी सुरू असून पुढील उपचाराबाबत निर्णय वैद्यकीय अहवालानंतर घेतला जाणार आहे। दरम्यान यापूर्वी त्यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला कराड यांचा जामीन अर्ज अनेक वेळा न्यायालयाने फेटाळला आहे। त्यामुळे ते दीर्घकाळ तुरुंगात आहे। सध्या त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असून पुढील वैद्यकीय अहवालानंतरच त्यांच्या आरोग्याविषयी स्पष्ट माहिती मिळणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।